एक एकाचे हृदय 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 गोडी साखरेच्या गोडी साखरेच्या गोडी साखरेच्या ठाई गोडी गोडी साखरेच्या साखरे चा गोडे साखरे चा ठाई 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 ठाये
साखरेच्या ठाई गोडी साखरेचे ठाई साखरेचे ठाई गोडी साखरेचे ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गए गादे हृदयी थोडेसे विठ्ठल 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 थोडे थोडे मागे श्रोते मागचे पुढे या बंधुवर्ग मागचे उठून ये या उठून या इथपर्यंत बसे विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा बोला बोला विठ्ठल बोला विठ्ठल 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 कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमः पार्वती पतये हर हर सत्यनारायण भगवान की जय सद्गुरु अमन बाबा महाराज की सद्गुरु सावळराम बाबा महाराज की जय सद्गुरु माऊली श्रीमंत श्री शांताराम भाऊ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भला विठ्ठला हरिहरा भेद काहीतरी डिस्कनेक्ट होतोय मध्ये मध्ये कट पडतो हरिहरा भेद नाही करू नये वाद
एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हे ठीक आहे ना, माईक प्रॉब्लेम बर करून पहा. विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो हॅलो. आता याचं सेटिंग चेंज करायला लागेल तुम्हाला. इको बंद करा, बास कमी करा, ट्रेबल वाढवा, मिड गेन द्या. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. थोडा प्रयत्न घ्या त्याच्यावर. मॉनिटरमधून आवाज अधिक केला पाहिजे, ते अधिक छान होतं असं झालं. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एकएकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाड एक वेलांठी चाड, एकएकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, एकएकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. शिवाणी मानेल संतासी रंजभू चित्तासी करुणया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दया. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या सेवेलागी सेवक झालो, हे झालो सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा भक्तीच्या प्रांतातल्या मार्गदर्शनाची ज्यांनी जबाबदारी घेतलेली आहे
त्यांनी तात्कालिक समस्येवर भाष्य करताना सुचवलेला सार्वकालिक बोध म्हणजे हा भंग आहे. विठ्ठला विठ्ठला गायलेल्या भंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या पवित्र निमित्ताने हे सायं सत्र कीर्तन सभेने सुशोभित झाला आहे त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा. कोणती क्वाड आहे ते क्वाडच आहे. हॅलो 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 थोडा प्रयत्न करत राहा. तो जो जाडसर पण आहे ना शार्प यायला पाहिजे. तुमचे स्पीकर थोडे कमी करून मॉनिटर पूर्ण वाढवून द्या जरा. तसं करून स्पीकर थोडे कमी करा आणि मॉनिटर मधलं आम्हाला ऐकू येईल असं करा जरा. हॅलो 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 ठीक आहे. तुम्ही थोडं करत राहा. आपण करू प्रयत्न. हे आताचे सरकार चालवण्यासारखं थोडंसं अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्री धर्माळेश्वर शिव मंदिर या पावन प्रासादिक आणि पारंपरिक भूमीमध्ये पवित्र श्रावण मासाला अनुलक्षून श्रावणी सोमवार आणि भगवान श्री सत्यनारायण बस वाढवूच ना पूर्ण मायनस करू. चांगल्या सवयी फार वाईट असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रावण मास आणि त्यात श्रावणी सोमवार श्री सत्यनारायणाची महापूजा. इको नका ठेवू याला. मला बोलताच येणार नाही. ट्राय कर त्याला. चेक करत. हॅलो 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 हॅलो. नाही ते दुसऱ्याच्या संसारासारखं ते चांगलं वाटतं. ते दुसऱ्याचं माईक तसं आहे. ते विठ्ठला त्यापेक्षा आपला आपण जसा आहे तसा करायची तयारी केली पाहिजे. आपण अनेक दिव्य निमित्तांना एकत्र आणण्याचा छान प्रयत्न केला. हरिभक्तीपरायण या परिसरातलं भजनप्रेमी व्यक्तिमत्व श्री आमचे सुरेश बुवा ठाकरे आणि या धर्माळेश्वर शिव मंदिराचा समग्र भक्त परिवार आपण अत्यंत श्रद्धेने सद्भावनेने इथं आलात. म्हणजे मला खरं तर ही कल्पना नव्हती. इथं आल्यावर असं वाटतं परत शिवरात्रीच्याच उत्सवात आलो की काय. म्हणजे एखाद्या निमित्ताला भगवंताने किती यश द्यावं हे भगवंतावर नाहीच आहे मुळी. तुम्ही त्यात भावनेची गुंतवणूक किती केली आहे यावर अवलंबून आहे. एकच महाराज अनेक घरात जातात पण एखाद्या घरात गेल्यानंतर त्या घरच्या सगळ्या ठेवणीतल्या वस्तू बाहेर निघतात. ते म्हणाले चटई ही अंथरा, गालीच्या तो अंथरा, ताट सुद्धा ते चांदीचं ठेवलंय ना आतमध्ये ते बाहेर काढा. त्यातले चमचे असे पाहिजेत, मेनू तसं पाहिजे. एखादं असे असतं कशाला एवढे सोळे पाहिजेत. विठाला महाराज एकच सगळ्या घरात जातो पण त्याच्या येण्याचा आनंद तुम्हाला किती मिळणार. तुम्ही किती श्रद्धेनं सद्भावानं त्यांच्या आगमनाकडे पाहता सगळं त्यावर अवलंबून आहे. तसं एखादा उत्सव मग तो एक दिवसाचा असला तरी
तो किती समर्पणाने करावा, तो किती सद्भावाने करावा, त्याचं हे सुंदर दृश्य मला वाटतं तेवढाच मांडव घातलाय आणि तेवढीच तयारी केली आहे जेवढी आपण महाशिवरात्रीच्या उत्सवाला इथल्या करता आहात. आपल्या या श्रद्धेचं भगवान महादेव भक्तिवर्धक निश्चित फळ देईल. विठ्ठला विठ्ठल 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 आणि त्यांच्या नियोजनाला तुम्ही सुद्धा तितक्याच सद्भावाने प्रतिसाद दिलाय. त्याचं कारण आहे, मगाशी टाळकरी याला खेटून उभे होते कारण आमचं बजेट एवढंच होतं. विठ्ठल विठ्ठल त्यांना माघार घ्यावी लागली इतका पुढाकार तुम्ही घेतला, त्याबद्दल तुमच्याही सद्भावनेचं स्वागत आहे. एरवी एक चाल म्हणायला एखादाही मिळेना, आज आमची गंधर्व सभा इतकी श्रीमंत आहे की आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागला आज, नाही तर काही वेळेला फार कठीण. एक कीर्तन तर आम्ही असं केलं, 2 गायक, 1 मृदंगवादक आणि 1 विणेकरी, त्या चौघात मी 5वा. मी म्हटलं बरं आहे बा, मी गेलो तरी 4 आहेत एवढे नक्की. विठ्ठल 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 गवळणीने एकदा कृष्णाला घेराव घालून विचारलं, का रे कृष्णा, सगळं जग आत्ता कबूल करते की तुझ्यावर आम्ही फार प्रेम करतो आहोत सगळ्या जणी. कबीर महाराज एकाला म्हणाले होते, कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी में गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. तो कबीर कबीर म्हणायचा. कबीरांना अवघड वाटलं, त्यांनी त्याला विचारलं की तू कबीर कबीर असा जप का करतो? मी तर काय असा माझ्या नावाचा मंत्र बनवून दिलेला तर नाहीये. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी संत लोक असं काही करत नव्हते आणि संत लोक कधीच असं करत नाहीत. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. तू कसं काय कबीर जपतो, कारण काय? कबीर महाराजांच्या प्रश्नाला त्याने उत्तर दिलं, तुम्ही देवावर फार प्रेम करता म्हणून मला तुमचं नाव घ्यावं असं वाटलंय. तुम्ही त्याचं नाव घेता ना, म्हणून आम्ही तुमचं नाव घेतो. कबीर महाराज म्हणाले, माझं देवावर प्रेम आहे हे जर तुझं नाव घेण्याचं कारण असेल तर तू इथं काय बसलास? तो जा वृंदावनाच्या तीरावर प्रेमाची चर्चा करतो ना, एकेका गवळणीच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील. मग गवळणी कृष्णाला म्हणाल्या, एवढी चर्चा जर आम्ही तुझ्यावर प्रेम करतो याची सर्वदूर आहे, तर मग तू आमच्यावर किती करतो? ज्यांनी फार आयर जिकडे तिकडे घातलेले असतात ना, तो त्याच्या लग्नाच्या रात्री दुसरं काहीच काम करत नाही. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. त्या दिवशी सगळे सीए झालेले असतात, बॅलन्स शीट, आवक आणि जावक. तू आमच्यावर प्रेम करतोस की नाही? कृष्ण लगेच म्हणाला, हा करतो का म्हणजे काय? निश्चित, हमखास, कन्फर्म आहेच. गवळणी म्हणाले, आपला प्रश्न संपला. त्यांनी तर उत्तर दिलं की आम्ही तुझ्यावर प्रेम करतोच. एक गवळण तिने EMA ला लॉजिक घेतलं होतं. ती म्हणाली, याचं मॅजिक मला माहिती आहे, हा असाच बोलण्यात गुरफटवतो आपल्याला. ती म्हणाली, तू आमच्यावर प्रेम करतो हे तू म्हणतो खरं आहे, पण आम्ही तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तू तेवढं करतो ना, आम्हाला याची खात्री नाही आहे. आमच्यावर तू प्रेम करतो हे तू कबूल केलं ना, मग किती करतो ते सांग. किती प्रेम करतो तो आमच्यावर? कृष्ण म्हणाला, तुम्ही आमच्यावर प्रेम करता की नाही? म्हणे हो. तुम्ही किती करता? ते म्हणाले, तू का हवी ते विचारतो, कारण मी तुमच्यावर प्रेम किती करावं हे माझ्यावर अवलंबून नाही आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे यथा माम प्रपद्यन्ति तांस्तथैव भजाम्यहम्. मी तुमच्याकडे कधी निघावं हे तुम्ही माझ्याकडे कधी निघता यावर अवलंबून आहे. विचारा माऊलीला, ती एक वटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. तुमचा उत्सव किती आनंदाने होणार हे
तुम्ही किती आनंदाने करायला घेतलाय यावर आहे. विठ्ठला विठ्ठल 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 तेव्हा अत्यंत श्रद्धेने सद्भावाने हा धर्माळेश्वराचा उत्सव संपन्न होतोय. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. हा अभंग घेण्याचं दैनिक कारण असं आहे, दिवस आहे श्रावणी सोमवार आणि कार्यक्रम आहे सत्यनारायणाची महापूजा. विठ्ठला विठ्ठल 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 आणि कीर्तनकाराची जबाबदारी आहे, म्हणजे तो नुसता उपरण्यानेच बांधलेला नाही, तर तो जबाबदारीनेही बांधलेला आहे की त्याने त्या निमित्ताला न्याय देऊनच पुढे गेलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल 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 आणि संप्रदायात इतकी श्रीमंती आहे, फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे. संप्रदायाने सगळ्याच्या सोयी करून ठेवल्यात. त्याच्यामुळं कुठल्याही देवाचा उत्सव असो, कीर्तनकार पुऱ्या पडतो. म्हणजे दत्त जयंतीचा सप्ताह असो, अभंग आहे. गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन असो, अभंग आहे. तुम्ही हनुमान जयंतीचा सप्ताह आणा, अभंग आहे. सप्ताह रामनवमीचा आणा, अभंग आहे. अहो चंपा षष्टीची सोय आहे तर बाकी काय. विठ्ठला विठ्ठल 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 जे तुम्ही इथं केलं हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना करा असं वाटलंय. सुरेश बुवा, तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वी सांगितलंय की हरिहरामध्ये भेद नाही, तुम्ही वाद करू नका, ते दोघे एकत्र आहेत. हे तुम्ही ध्यानात घ्या, ते दोघे एकत्र आहेत. हे 450 वर्षापूर्वी जे सांगितलंय, आजचा कार्यक्रम त्याचा डेमो आहे. विठ्ठला श्रावणी सोमवाराचा पवित्र दिवस आणि त्या शिवालयामध्ये सत्यनारायणाची महापूजा, या दोन दैवतांचं ऐक्य, हा तुकोबारायांचा निरोप आपण वास्तवात उतरवलाय आणि त्या वास्तवाने मला अभंगाला भाग पडले. विठ्ठला विठ्ठल 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 आपला भारतच, हा इंडिया नाही. विठ्ठला असू द्या. भारत इतरांपेक्षा थोडा निराळा आहे, इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणून याच्याबद्दल कदाचित असं म्हटलंय, यतो ही कर्मभूरेषा तत्वन्य भोग भूमया. ही कर्माची रेष आहे, हा कर्माचा प्रांत आहे. म्हणून कदाचित सुविधा कमी असतील, सोयी कमी असतील, पण इथे अधिकाधिक तुम्ही आत्मस्वरूपाच्या सन्नीत जाण्याचा आग्रह करण्याची रीत आहे. स्वामी विवेकानंदांचे शिष्य अनेक देशातले होते. त्याच्यात ऑस्ट्रेलियातला एक शिष्य होता. स्वामीजींकडून त्याने गुरुमंत्र घेतला, अनुग्रह घेतला, पण त्याला साक्षात्कार होईना. साक्षात्कार म्हणजे पिवळी लाईट लाल लाईट नव्हे. विठ्ठला आम्हाला असा उजेड दिसला, तसा उजेड दिसला, प्रकाश पडायचा कधी. विठ्ठला समग्र वाङ्मयाने आणि ग्रंथाने साक्षात्कार शब्दाचा अर्थ जो सांगितलाय तो थोडा आपण ऐकून घ्या. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत् अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कार सौच्यते. म्हणजे ब्रह्म आहे या जाणीवेला परोक्ष ज्ञान म्हणतात. मीच ब्रह्म आहे या ज्ञानाला साक्षात्कार म्हणतात. आणि ते ब्रह्म सर्वत्र आहे याला अनुभव म्हणतात. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे
विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे अनुभूती हा शब्द भक्ती प्रांतात दुसऱ्या कुठेही वापरण्याची अनुमती नाही. बघा आपण हे समस्त ही श्री वासुदेव ऐसी या प्रतीती, प्रतीती म्हणजे अनुभव, प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. याला साक्षात्कार म्हणतात. नुसत्या लाईटी पेटवू नये. विठ्ठला मला असा उजेड दिसला, मला तसला उजेड दिसला, तुम्हाला दिसला का नाही दिसला, कशाला पाहिजे असं, कशाला करत बसला. मला म्हणायचं काय, सर्वत्र परमात्मा या दिव्य अनुभवाला जर अनुभूती म्हणत असतील, ती मला का येत नाही? मी ब्रह्म आहे असं मला का वाटत नाही? मी देह असंच वाटतं, देह खंडाना महात्मा, मी ब्रह्म आहे मला का वाटत नाही? स्वामी विवेकानंद म्हणाले, बाबा तू अभ्यास करून थकला आणि मी तुला शिकून थकलो, पण तुला जर हे प्रतीतीला येत नसेल तर तुला हा जन्म थांबावा लागेल. मी ब्रह्म आहे हे पटण्यासाठी तुझी ही कुडी भारताच्या मातीची हवी होती. विठ्ठला मला कधी कधी प्रश्न पडतो, जर ऑस्ट्रेलियातल्या त्या साधकाला स्वामीजी म्हणतात की तुझी कुडी भारताच्या मातीची पाहिजे, तर भारतातले का माती करतायत? विठ्ठला भारत निराळा आहे. म्हणजे कसं आहे, इथं संयमही आहे आणि इथं स्वतंत्रताही आहे. म्हणजेच इथं व्रतही आहेत आणि इथे उत्सवही आहे. स्वतःला आवरून धरण्याचा काळ म्हणजे व्रत आणि स्वतःला मोकळं सोडण्याचा काळ म्हणजे उत्सव. मानवी मनाचं इतकं सूक्ष्म परीक्षण जगात कुठं नाही आहे. किती सूक्ष्म परीक्षण. व्रत आणि उत्सव दोन्हीचं संमेलन आहे, दोन्हीचं संमेलन आहे. चतुर्थीच्या दिवशी अख्खा दिवस उपवास हे व्रत आहे आणि रात्री उकडीचा मोदक हा उत्सव आहे. विठ्ठला आहेत का मोदक? आहेत ना. त्या राशीचं दुसरं आलंय आता, मोमोज. विठ्ठला नशिबात आहे ना, ते कधीच नष्ट होत नाही, ते भेटतच. तुम्ही चतुर्थीचे मोदक बंद केले, पोरं मोमोज खायला लागले, हे ममाच चुकी आहे. विठ्ठला नशिबात आहे ना, ते तुम्हाला भेटणारच. आपण नाही का बटाटे आणायला बाजारात जातो तेव्हा चांगली चांगली बटाटे आणतो, खराब खराब बाजूला करतो. ते हे बरोबर नाही, हे बारीक आहे, याला मोड आलेत, काढा बाजूला. चांगले चांगले बटाटे आपण भाजीला घेऊन येतो. चांगले बटाटे भाजीला जरी आणले तरी ते छोटे छोटे कसे बिसे बटाटे तो तुमच्या प्रारब्धातले, ते तुम्हाला सोडणार नाहीत. ते तुमचा वडापाववाला आणतो. विठ्ठला नशीब थोडं चुकलं तुमचं, तुम्हाला ते खावेच लागले. तसं व्रत आम्हाला आवरून धरायला शिकवतं आणि उत्सव आम्हाला मोकळं राहायला शिकवतं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे व्रत आहे आणि शिमग्यावर काय करायचं ते करा हा उत्सव आहे. विठ्ठला तसं श्रावणी सोमवार हे व्रत आहे आणि सत्यनारायणाची महापूजा हा उत्सव आहे. या व्रत आणि उत्सवाचा हा सुंदर मिलाप आपण या ठिकाणी साधलेला आहे. पवित्र असा श्रावण मास, त्यात भगवान महादेवाचं हे स्थान आणि अगदी भगवद्गीतेनं सांगितलंय तसं स्थान आहे. ज्ञानेश्वरी म्हणते ना, तेथ निगूढ मठ का व्हावा शिवालय, जनाची पाय रैवे मैळेची ना. अशा धर्माळेश्वर शिवप्रांगणामध्ये संपन्न होणाऱ्या उत्सवातली सेवा आहे. मी या अभंगाचा परिचय करून देताना आपल्याला असं म्हणालो की तात्कालिक कारणाने तुकाराम महाराजांनी काढून दिलेला हा सार्वकालिक उपाय आहे. अभंग जन्माला येतात आणि ओव्याही जन्माला येतात. फक्त ओवी आणि अभंगात एक भेद आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या हे ग्रंथकाव्य आहे आणि तुकोबारायांचे अभंग हे स्फुट काव्य आहे. ग्रंथकाव्यावर एक जबाबदारी असते. ज्या एका ग्रंथाला समोर ठेवून बोललं जातं
त्याच्या वेगळे सिद्धांत ह्या वक्त्याला मांडता येत नाही. उपक्रम उपसंहारादी जी षडलिंग आहेत त्या साहित्याची ती सांभाळावी लागतात. पण स्फुट काव्य हे एका जागी एका वेळी एका माणसाने बसून लिहिलेलं काव्यच नाही आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रसंगात अनेक वेळात स्फुरलेल्या रचना म्हणजे स्फुट काव्य आहे. विठाला त्यामुळे संतांच्या ज्या ज्या रचना आहेत त्याला कोणती तरी घटना कारण आहे, कोणता तरी प्रसंग कारण आहे. म्हणून काही वेळेला त्यांच्या रचनांमध्ये आंतरविरोध दिसतो. मग लोक म्हणतात तुकाराम महाराज दोन आहेत का? म्हटलं तू अभ्यास करण्यात आळस केला असावा. आता ते अभंग सांगतात म्हणजे त्यांच्यासमोर आज काय त्यावर अवलंबून आहे ना. 80 वर्षाचा माणूस माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी आला होता. वय वर्ष 80. तो महाराज कैलासला कधी जायचं? विठ्ठला मी त्याला विचारलं तिकीट सिंगल काढू का रिटर्न? विठ्ठला आता 80व्या वर्षी तू कैलासला गेला म्हणजे घरच्यांनी कैलासवासीच छापायचं. पुन्हा नाही येणे जाणे, पुन्हा येण्याचा प्रश्न नाही. मग अशा लोकांसमोर संत बोलतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. पण जर 17-18 वर्षाचा तरणा बाण समोर दिसेल तर जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वैत पाय हे तीर्थयात्रे जाय चुको नको. त्या वेळेला त्या प्रसंगाला तसं बोलावं. मंदिरात आल्यावर घंटा वाजवावी का वाजवू नये? वाजवलीच पाहिजे, पण कीर्तन चालू असताना नाही. विठ्ठला तसं तीर्थयात्रा करावी का करू नये? अरे म्हाताऱ्यांनी करू नये, त्यांनी नामस्मरण करावं. पण जे तरणे आहे त्यांनी लगेच करावी. दृष्टांत इथलेच उचलले, कारण प्रवास जितका आहे का अभ्यासालाच वेळ नाहीये. विठ्ठला आणि तुम्हाला ताज्या बातम्या दिल्या की मलाही बरं वाटतं. मला म्हणायचं काय आहे की काही अभंगांची रचना त्या त्या घटनेनं झालेली आहे. तुकाराम महाराजांचा जो कालखंड होता त्या कालखंडाने काही गोष्टी पाहिल्या. लक्षात घ्या, दवाखान्यात 2 प्रकारची माणसं जातात. एक आजार बरा व्हावा म्हणून, आणि दुसरा आपण आजारीच पडू नये म्हणून. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. तुकाराम महाराजांनी ह्या ज्या बाबी मांडल्यात तो आजार इथं आलेला आहे म्हणून नाही, तो येऊ नये म्हणून. कारण मधल्या काळात भारतीय अध्यात्मामध्ये अशा काही लाटा उसळल्या की आपल्या उपास्य देवतेचा अभिनिवेश धारण केला आणि अन्य देवतांचा विद्वेष हा त्यात साहजिकच उद्भवला. तुम्ही थोडे उत्तरेकडे जा नाही तर खाली दक्षिणेकडे जा, तुम्हाला ह्या गोष्टी नक्की पाहायला मिळतील. फक्त महाराष्ट्रच असा आहे की यात समन्वयवाद आम्हीच जोपासलाय. वारकरी गळ्यामध्ये माळ घालतो ना तेव्हा त्याला 2 उपवास कंपल्सरी सांगितले जातात. पहिला उपवास तू एकादशी केली पाहिजे आणि दुसरा सोमवार. किमान वारकऱ्याचे 2. एकादशी सोमवार व्रत जे न करती कोण त्यांची गती होईल नेणे. आपण करावा, दुसऱ्याने केला का नाही तपासू नये. आपण इन्स्पेक्टर नाही. विठ्ठला काही लोक सोमवारच्या दिवशी फार मोहिमेवर असतात. खरं सोमवार आहे का? ज्याचा सोमवार आहे त्या महादेवाला काहीच प्रॉब्लेम नाही. यांनी कशाला त्रिशूल घेतलंय? लक्षात ठेवा, दुसऱ्याला त्रास न देणं हा पहिला उपवास आहे. तुम्हाला काही साधना करायची आहे ती तुम्ही करा. दुसऱ्याने केली का नाही, ती बरोबर का चूक, या भानगडी आपण करू नयेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे आपण आपला परमार्थ करावा. कोणाचा कसा आहे ते ठरवायला ज्ञानोबा आहे तुकोबा आहेत. आपण त्या भानगडीत पडू नये. आपलं आपण पाहावं, बाकीच्या आपलंच धड होईना. ते विमानात बसताना ना ते एअर होस्टेस सूचना करायला येते, ती सगळं ते करून दाखवते. लाईफ जॅकेट कसं घालावं, अडचणीच्या काळी विमान उतरवलं तर कसं बाहेर पडावं. भले तिच्याकडे कोणीच लक्ष देत नाही पण तिचं ती काम मात्र निष्ठेने करत असते. ते सगळं चालू असताना त्यात ती एक महत्वाची सूचना करते, दूसरों की मदद करने से पहले आप अपनी सुरक्षा खुद ठीक तरह से कर ले
विठ्ठला. आपण दुसऱ्यांची मापं काढतो, आपली पाप बंद नाही झाली अजून, तू कुठं माप काढायला चालला. मला म्हणायचं काय, एकादशी, सोमवार आदी व्रत जी आहेत किंवा वारकरी सांप्रदायिक जो आहे त्यांनी ती केली पाहिजेत. एकादशी व्रत कोणाचं? भगवान विष्णूचं. आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आणि सोमवार व्रत कोणाचं आहे? महादेवाचं. गळ्यात माळ घातली ती तुळशी माळ, आम्ही वैष्णव ना, मग जर आम्ही विष्णूचे भक्त असू तर आम्हाला जी व्रत सांगितली ती व्रत आमच्या देवाचं 15 दिवसात एकदा आणि महादेवाचं 15 दिवसात दोनदा. विठ्ठला. लक्षात घ्या, आत्मसन्मान हा जितका महत्वाचा आहे तितका परगौरवही महत्वाचा आहे. त्या आलेल्या बाबीबद्दल आदर धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराज, जेव्हा भारतीय अध्यात्म जे दैवता संपन्न होतं त्यांच्यामध्ये प्रीती स्नेह असं काही निर्माण होण्याच्या ऐवजी वादविवाद सुरू झाले. हा आमचा देव, तो तुमचा देव, दोघे एकमेकाचं तोंड पाहिना. नित्य उपासकांमध्ये 5 देवता आहेत: गणपती, सूर्य, जगदंबा, भगवान श्री विष्णू आणि भगवान श्रीहर. हे सगळे भक्त एकमेकाशी लढायला लागले. गणपतीचा भक्त गाणपत्य, सूर्याचा सौर, शक्तीचा शाक्त, विष्णूचा वैष्णव आणि महादेवाचा शैव. या सर्वांमध्ये वाद सुरू झाले आणि ते वाद इतके पराकोटीला गेले महाराज, इतके पराकोटीला गेले की त्याचं रूपांतर हाणामाऱ्यांमध्ये झालंय. माझ्या वक्तव्याला मी प्रमाण मांडतो आहे. कुंभमेळा भारतात किती ठिकाणी होतो? जाऊ द्या, घेऊ बघून. 4 ठिकाणी होतो ना. मुलांना हे शिकवा, मुलांना हे सांगा, आपल्या परंपरेबद्दलचा आदर पाहिजे. जगात सगळ्यात जास्त लोक एकत्र होतात असा जगातला सगळ्यात मोठा मेळावा म्हणजे महाकुंभ आहे. जगात एवढी माणसं एका वेळी कुठंच एकत्र येत नाहीत. ह्या गोष्टीचा आपल्याला किती अभिमान असला पाहिजे, किती अभिमान असला पाहिजे. हरिद्वार, उज्जैन, तिसरं प्रयागराज, इलाहाबाद नाही. हा नाही, तुम्ही इलाहाबाद बोलायचं आणि त्यांनी तिकडे मेहनत घ्यायची. हे जवळच्या लोकांनी हाजी मलंग बोलल्यासारखं आहे. विठाला. बरं, सुधरायचं सोडून रमेश महाराज ते उलटल, आम्ही याच बोलणार. कामांशा जाल तुम्ही. विठाला. अरे तुम्ही जर श्रीमलंगड नाही बोलले तर बाकीच्यांनी बोलण्याचा प्रश्नच काय येतं? अजून किती दिवस हाजी हाजी करणार? विठाला. आता बाकी कोणी एवढ्या रिस्की पॅटर्न मध्ये जात नाही, पण मी सांगतो तर बदल तर खरा ना. मला म्हणायचं काय आहे, तारखांचं टेन्शन नसल्यावर डेरिंग येते. विठाला. जाऊ दे, आता ते राहिलं आपलं. काय चाललं होतं? प्रयागराज. ते काय होतं, आमचा प्रवास नुसत्या हायवेने नाही ना जाण्याचा, तिथून मधल्या गावात पण गाडी नेऊन आणावी लागते. विठ्ठला. प्रयागराज 3 आणि चौथं हा फक्त नाशिक. हा मग जर ते 3 कुंभमेळे एकेकाच शहरात होतात, मग तुम्ही चौथी जागा 2 का सांगितली? नाशिक आणि त्र्यंबकेश्वर का? नाशिकला कुंभमेळा होतो, तिथे वैष्णव आंघोळ करतात, वैष्णव लोक स्नान करतात, आणि त्र्यंबकेश्वरला शैव लोक स्नान करतात. मला वाटतं कुंभमेळाने एकदा चंद्रभागेचा वाळवंट बघावं. विठाला. आणि एकदा पांडुरंगाला डोळे भरून पाहावं. तो जो विटेवर उभा आहे ना, तो भगवान श्री विष्णू आहे आणि त्याने डोक्यावर ज्याला घेतलंय तो महादेव आहे. विठाला. इतक्या भानगडी. तुम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जर गेले, नाशिकला जाऊन या. सगळंच हाडांवर ठेवू नका.
काही ना फार गॅरंटी असते, ते म्हणतात नंतरच पाहू. थोडी तीर्थयात्रा, थोडंसं संकीर्तन, जे काही योगदान आहे ते करा ना, नंतर अवघडच राहतं. मला म्हणायचं काय, त्या काळाराम मंदिरामध्ये हनुमंतरायाची मूर्ती ज्या कीर्तन मंडपात आहे त्याच्या उजव्या बाजूला जाताना 2 साधूच्या समाधी आहेत. आणि जेव्हा नाशिकला मागे शैव वैष्णव हा वाद पेटला तेव्हा भरपूर अशा साधूंना साकेतवास, कैलासवास त्या हाणामारीत पत्करावा लागला. शेकडो साधू त्या मारामारीमध्ये मारले गेलेत. विठ्ठला या सगळ्याचं नियंत्रण, नियोजन उत्तरेकडे राहतं. तुकाराम महाराज आदी करून संतांनी पाहिलं, ही भांडणं जर महाराष्ट्रात आली तर फार अवघड होतील, कारण उत्तरेकडे फार अवघड राहतं. वीर शैव आणि वीर वैष्णव असा शब्द आहे, महाराष्ट्राने नवीन शोधून काढला, महावैष्णव. बरं त्यांच्यात किती राहतं माहिती? एकादशी असली ना तर ते वीर शैव भजीत तळून खातील, आणि शिवरात्रीला वैष्णवांच्या पंक्ती राहतात, जेवढी खाल तेवढी मिठाई. हे सगळे प्रकार किती विकृत आणि विचित्र वाटणारे आहेत. एकदा तर गंमत झाली, एका वैष्णवाने शैवाची पोरगी केली, सोयरीक झाली त्यांच्यात. झाल्यानंतर आता ती अंगण घर सारवायला लागली, शैवाची मुलगी. आता अंगण कसं सारवतात? आता आपण सावरलोय त्याच्यामुळे सारवायला आहेच काय, आता फक्त सारवा सारव राहिली आहे का? आता जमीनच राहिली नाही आहे, आता लाद्या आल्या. लक्षात घ्या, जमीन नाही राहिली तरी चालेल, पण जमिनीवर राहा. विठ्ठला मग ती जमीन सारवावी लागते, आणि सारवताना ती माता भगिनी असा आडवा हात फिरवते, बरोबर आहे ना? आता हा वैष्णव हा गेला तिथं, ती म्हणते मामांजी काय म्हणणं आहे तुमचं, मी सारवायला घेतलंय. तो म्हणाला सून कोणाची आहेस? ती म्हणाली वैष्णवाची. आणि मग सारवतेस कसं? आडवं. आडवं सारवायचं नाही, कारण आडवा टिळा कोणाचा राहतो? महादेवाचा. आपण वैष्णव आहेत, कसं सारवायचं? उभं. आडवं चालणार नाही. आता किती त्रास झाला असेल बिचारीला. आडवं म्हणजे पटकन होतं, हे असं उभं सारवत राहिली, बिचारीचा अख्खा दिवस गेला. पण तिने पण फाईल सेव्ह करून ठेवले, त्या बहुतेक तसंच करतात. विठ्ठला दुसऱ्या दिवशी सकाळी सासरा दात घासताना सापडला. धरला हात सुनेने, मामांजी वैष्णव. विठ्ठला विठ्ठला मी शैव तो वैष्णव, असे वाद वाढले, असे भेद वाढले, आणि या सगळ्याने आध्यात्मिक विश्व शांतीच्या ऐवजी हिंसेच्या आणि विवादाच्या दिशेनं निघाला. संतांनी पाहिलं, ही सगळी बाब महाराष्ट्रात येता कामा नये, कारण महाराष्ट्राची भूमिका अध्यात्माच्या बाबतीत फार निराळी आहे. म्हणून वेळीच आपण यातलं काही काम केलं पाहिजे. आणि ते काम करायचं म्हणून जे लोक श्रद्धेने तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन बसायचे, त्यांनी एक दिवस त्या सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, बाबांनो, इतरत्र जे चाललंय, जे तुमच्या कानावर येतं ते तसं नाहीये. ते म्हणाले, ते तसं नाही, मग कसं आहे? त्या वास्तवाची जाणीव देवतांच्या भेदाच्या बाबतीतली तुकाराम महाराजांनी समाजाला करून दिली, ती पहिल्या चरणातून. हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा वेद वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद, हरिहरा वेद. नाही करुणा वाद, नाही करुणा
नये वाद एक एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी नाही एक एकाचे हरे हरा भेद नाही करुण ये वाद नाही करुण ये वाद नाही करुण ये वाद हरा वेद नाही करुण ये वाद नाही करुण ये वाद नाही करुण ये महाराजांनी या अभंगातून ती ठोस भूमिका घेतली की बघा आपल्याकडे त्या भेदाचा वारा येऊ देऊ नका. त्याचं कारण वारकरी संप्रदाय हा नेहमी वादाच्या विरोधात आहे. खरं तर भक्तीचं शास्त्र सुद्धा तसंच आहे. नारद मुनींनी 84 भक्ती सूत्र लिहिली आहेत. त्या 84 सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे, वादो नावलंब्या. हा ज्याला भजन करायचं आहे, ज्याला भक्ती करायचे, त्यांनी वादाला नेहमी धन्यवाद म्हणावे. विठ्ठला विठ्ठल 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 त्याने वादात पडू नये. कारण वादामध्ये हल्ले प्रतिहल्ले काटशह दिले जातात आणि त्याने आपल्या भक्तीला हानी पोहोचते. वादाच्या विरोधात आहे. दक्षिणेने आपल्याला आचार्य दिले म्हणून आपण आचार्यांना दक्षिणा देतो. जगद राहू दे आता, बाकी भंडारा आहे 8:30ला. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु शंकराचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, ते रामानुजाचार्य त्या श्रीरंगपट्टणला राहायचे. एक दिवस एक मोठा पंडित आला आणि त्या पंडिताने सांगितलं आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची, माझ्याशी वाद खेळायचा. आता वादो नावलंब्या हा ना, वादात पडायचं नसतं. कोणी काही म्हणालं नाही. तो म्हणाला नाही तर मग कबूल करा, माझी तत्व मान्य करा. ते म्हणाले थोडं हे प्रकरण आता हाताळावंच लागतं. काही वेळेला भानगडी कराव्याच लागतात, त्याला पर्याय नाही, भांडणाशिवाय चालत नाही. महाराज रामानुजाचार्यांनी त्याचे सगळे अपसिद्धांत खोडून काढले. त्याची सगळी अधर्मी मतं त्याला अगदी प्रताडित केलं. रामानुजाचार्य विजयी झाले. विजयी झाल्यानंतर त्या दिवशी ते श्रीरंगपट्टणला भगवंताच्या दर्शनाला गेले. त्यांची दर्शन घेण्याची पद्धत छान होती. ते गेल्यावर देवाला मिठी मारायचे. पंढरपूरची पद्धत पण तीच होती. पण आता गर्दीच फार, तर करता काय. त्याच्यात आता काहींना तिकीट फ्री आहेत, त्याच्यामुळे फारच लोढा आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. या श्रावण महिन्यात पंढरपुरात नुसत्या माता भगिनीच होत्या. म्हटलं एसटी सुप्रसन्न. त्या भगवंताला मिठी मारून भेटायचे. या रामानुजाचार्यांनी त्यावेळेला भगवंताला कडकडून मिठी मारली. मिठी मारल्यावर देव जोरात ओरडले, रामानुजा हळू. रामानुजाचार्य दचकले, झालं काय. ते म्हणाले अरे माझ्या पाठीला ना जखमा आहेत. भगवंता तुमच्या पाठीला जखमा, बघू. पाहिलं तर असे वळ उठले होते. रामानुजाचार्याने विचारलं देवा कुठे गेला होतास आणि हे कुणी असं केलं. ते म्हणाले हा कोणी केलं म्हणजे आपणच करायचं आणि वर विचारायला यायचं. जसं भांडणं लावणारा माणूसच पुन्हा येऊन बोलतो, यांच्यात तरी वाद व्हायला नको पाहिजे होता. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपल्याला लक्षातच येत नाही गंगाधरी शक्तिमान आहे. ते म्हणाले आपणच करायचं आणि पुन्हा आपणच. ते म्हणाले म्हणजे हे तू केलंस. देवाने असं म्हटल्यावर रामानुज म्हणतात कधी. म्हणे तुझ्याकडे एक पंडित आला होता ना. म्हणे हो. तू त्याच्याशी वाद खेळला. म्हणे हो. मग त्याची मतं तू मोडून तोडून टाकली. म्हणे हो. त्याची मतच अधर्माची होती आणि अधर्मावर मी घाव घातलं तर चुकीचं काय केलं. भगवान म्हणाले तू अधर्मावर घाव घातले ना, तेच घाव माझ्या पाठीत बसले.
म्हणे कसे काय? कारण ब्रह्माच्या विराट स्वरूपामध्ये अधर्म ही देवाची पाठ असते. विठाला तू वाद केला, अधर्माच्या मताचं खंडन केलं, पण त्याने मलाच फटके बसले, त्यामुळे तू असं करणं चूक आहे. जरा सोपं बोलू, वाद जिंकला तरी नुकसान आणि वाद हारलं तरी नुकसान. वाद हारल्यावरचं नुकसान काय? आपली जपलेली तत्व सोडावी लागतात. आणि वाद जिंकल्याचा परिणाम काय? अहंकार त्रस्त करतो. विठाला बघा तुम्ही, वाद हरलेली माणसं निराश होतात. मग ते म्हणतात काय अर्थ नाही जिंदगीला, काय उपयोग नाही, काय काय काही काहीच नाही. आणि वाद जिंकलेली माणसं तिथं जसं काय वर्ल्ड कप घेऊनच आलेत. आज काय झालं काय माहिती. चालू आहे का पाऊस? चालू आहे. 300 काल नंतर पाऊस चालू झाला, आधी पण पाऊसच चालू होता. विठ्ठला काल कामच जोरात होतं. त्याचं नाव रोहित नाही, रोहित आहे. आणि बाकीचं सगळ्यांनी शुभ मानून गिळायचं. विठ्ठला वादात जो माणूस जिंकला तो येताना कसा येतो? एक काल आपण बोलू दिलं नाही. मी अभिनिवेशच आहे ना, अस्मिताच आहे ना. कोणी माझ्या समोर टिकलं नाही, एकच नंबर आला, कोणालाच पुढे जाऊ दिलं नाही, आपलं कसं राहतं काम, या सगळ्या गोष्टी भक्तीला घातक आहेत. अहो, जर लोकांनी आपली स्तुती करण्याने भक्तीचा जर घात होतो, तर आपण आपली स्तुती करण्याने होणारा घात केवढा मोठा आहे. हा अभिनिवेश, या सगळ्या बाबी तू केल्या रामानुजा, त्यामुळे माझ्या पाठीत घाव बसला. याचा अर्थ ज्याला भजनात रमायचं आहे त्याने वादाचा अवलंब करायचा नाही. करू नये वाद. पण महाराज, वाद करू नये हे तुम्ही लोकांना सांगताना त्याचं सूत्र वेगळं सांगितलंय. तुम्ही भेद मानू नका आणि वाद करू नका, यांच्यामध्ये जन्यजनक भाव संबंध आहे. वाद हा जन्य आहे आणि भेद हा जनक आहे. विठ्ठला भानगडी केव्हा होतात? याचा कीर्तन ठेवायचा का त्याचा नाही ठेवायचा हा वाद आहे. पण यो त्यांचा यो आपला हा भेद आहे. विठ्ठला मला असं म्हणायचंय, जर भेदच नसला तर वाद होईल का? हा, भारताचं हे वैशिष्ट्य आहे महाराज. विविधतेमध्ये ही एकता आहे, ही एकता आहे. तसा जर विचार केला तर उत्तर ते दक्षिण काय सारखं आहे आपलं सांगा? जगात असा एकमेव देश असेल ज्या देशामध्ये एका वेळी 50+ डिग्री टेम्परेचर असतं आणि त्याच वेळेला -50 ही टेम्परेचर आहे. राजस्थानमध्ये बारमेर नावाचं शहर आहे, +50. आणि हिमालयामध्ये लडाखकडे सियाचीन नावाचा प्रांत आहे, -50. आणि त्या दोन्ही टेम्परेचरचा देश मात्र एकच आहे. तुम्ही जर खाली दक्षिणेकडे गेलात, केरळात जर गेलात, तर तुम्हाला वाळू दिसणार नाही, इतकी झाडं आहेत. आणि राजस्थानला गेलात तर झाडं दिसणार नाही, इतकी वाळू आहे. विठ्ठला काय गंमत आहे, काय मौज आहे ना. तुम्ही काशीत गेला तर लुंगीवाला दिसणार नाही, आणि चेन्नईला गेला तर धोतरवाला दिसणार नाही. काय कमाल आहे. इतकी विविधता आहे ना, इतकं वैविध्य आहे, इतकं निराळेपण आहे. सगळ्या बाबी तुम्हाला भिन्न दिसतील. तुम्ही काश्मीरला गेला ना तर एक माणूस काळा दिसणार नाही, आणि तुम्ही केरळला गेले तर विठ्ठला विठ्ठला. म्हणजे देवानी आपल्या देशाला बटन बसवलंय कलरचं, ब्राईटनेस. म्हणजे केरळ पासून सुरू केलं ना का असा ब्राईटनेस वाढवत 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 न्यायचा. काश्मीरला जाईपर्यंत मला वाटतं काश्मीर आणि केरळ मॅच लावली तर बघताच येणार नाही. पूर्वी ते ब्लॅक अँड टीव्ही असायचे ना, तेव्हा फार प्रॉब्लेम. जर इंग्लंड वेस्ट इंडिज मॅच असली तर काही समजायलाच नको. का? ब्राईटनेस वाढवला तर इंग्लंडवाले दिसत नाहीत,
ब्राईटनेस कमी केला तर हे वेस्ट इंडिज वाले दिसत नाहीत विठाला. मग एवढा वेगळा निराळा देश आहे ना हा. इतक्या वैविध्यानं हा युक्त आहे, इतक्या वैविध्यानं हा युक्त आहे. म्हणजे खूप थंड पाहिजे म्हणून पण ह्याच देशात येता येतं, आणि खूप गरम पाहिजे म्हणून पण ह्याच देशात येता येतं. खूप गरम पाहिजे राजस्थानला जा, खूप थंड पाहिजे मनालीला थांबा जरा, रस्ते तयार झाले का मग जा. आता सध्या फारच गडबडी झाल्यात. आपण तिथं किती गेलं पाहिजे याचा विवेक आम्ही सोडलाय. मी एक वाक्य वाचलं या काळातलं. वाक्य असं होतं, बारिश के दिन में पहाड़ों में घूमने मत आओ क्योंकि पहाड़ घूमने नीचे आ जाते हैं. विठला आणि तुम्ही तिकडे किती जावं हे 750 वर्षापूर्वी माऊलीने सांगून ठेवलं होतं. हेमवंतू दोष काय, परी जीविताची हानी होय. विठला नुसती ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यातला भूगोल बघतच नाही हा. मग इतक्या विविधतेनं नटलेला हा देश आहे ना. पण या सगळ्या देशात वाद होत नाही. त्याचं कारण मी भारतीय आहे हे विधान आलं की भेद राहत नाही. मी भारतीय म्हटलं की सगळं संपून जातं. मग आम्ही सर्व एक आहोत ही विचारधारा जिथं रुजते. म्हणजे जर तुम्हाला वाद संपवायचे असतील तर तुम्हाला पहिलं काम कशावर केलं पाहिजे, भेद. विठला आणि मला असं वाटतं की हे वाद संपवण्याची जबाबदारी कीर्तनांची आहे. कारण तुम्ही जेव्हा श्रवण करता त्या श्रवणाने जर अभेदाचं समर्थन केलं ना तर वाद आणि भेद उरायचं काही कारणच नाही ना. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. गेले भेदा भेद निवारोनी, निवारोणी गेले भेदा भेद निवारोणी, निवारो, गेले भेदा भेद निवारोणी, निवारोणी, गेले भेदा भेद निवारोणी, निवारोणी. श्रवणाची वाट गेले चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारो, गेले भेदा भेद निवारोणी, गेले भेदा भेद निवारोणी. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारो, गेले भेदा भेद निवारोणी, गेले भेदा भेद निवारोणी. ही जबाबदारी इथून आहे. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी. आणि भेद गेला का वाद गेलाच. अरे माणूसच नाही सावली कशी येणार. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. म्हणजे भेद गेला की वादाचं खंडन होतं, वाद संपतो, वाद खंडित होतो. याचा अर्थ ज्याला वाद थांबवायचे आहेत त्याला आधी भेद थांबवता आला पाहिजे. कारण वाद भेदातून जन्माला आला. भेद आला की वाद आलाच ना. सांगतो तुम्हाला, सोपं सांगतो. तो कामावरून घरी यायचा, कामावरून घरी येताना खाऊ आणायचा. संसारी माणसाची ही जबाबदारी आहे. येताना खाऊ आणत जा. नव्या पिढीचं फार अवघड आहे, हात हलवतच निघतात. जुन्या लोकांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे बरं. तो आजारी जरी असला ना तरी पण ती आजी स्वतः गावठी तुपात छान तो शिरा बनवणार आणि स्टीलच्या कंड्यान नेणार. का, तिच्या हातचं खाल्लं की रुग्णाला बरं वाटेल अशी अशी रीत आहे, अशी पद्धत आहे. काहीतरी घेऊनच जाणार, तरी कमी जाणारच नाही. पूर्वी तर ते बसायला यायचे ना, ते चहा पावडर आणि साखर घेऊन यायचे, थोडी का होईना. किती सुंदर भावना आहे की माझ्या जाण्याने लागणाऱ्या चहाचा भार त्या परिवारावर नसावा. किती सुंदर भावना आहे. आणि त्यानं इतकी काळजी, म्हणजे ते चहा पावडर आणि साखरच नेतात असं नाही, ज्याला जे लागेल ती पण व्यवस्था असते त्यांच्याकडं. जाऊ द्या आता काय विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हटलं ही कोणती शोक संदेश आहे हा हा शोक संदेश आहे विठाला. बाहेरून येताना खाऊ आणावा कोणासाठी? लहान मुलांना. याच्यात सुद्धा किती मोठं सायकोलॉजी आहे. लहान मुलांना त्या घरचा करता माणूस येताना जर खाऊ घेऊन येईल तर मुलांना किती आनंद होईल. ती मुलं वाटच पाहतात, कधी येतो बाबा, कधी येतो बाबा. बाबा आला म्हणजे काय आणील? खाऊ आणील. मग त्याच्या दिशेने पोरं उड्या मारत त्याच्याकडे धावतात. ज्याला संस्काराचं शिक्षण मुलांपर्यंत द्यायचं आहे त्याच्याविषयी त्या मुलांच्या मनात स्नेह नावाचं वंगण असलंच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्याला जर वळण लावायचं आहे तर त्याच्याविषयी प्रेम तुमच्या मनात, तुमच्याविषयी त्याच्या मनात आवश्यक आहे. मग तो आला खाऊ घेऊन येताना. आता खाऊ घेऊन येताना झालं असं, त्याने नवीनच एक कॉर्नरवर काहीतरी प्रशांत दुकान दिसलं म्हणून बर्फी घेतली, बर्फी आणली. येताना तिथं वडापाववाला पण दिसला, मग 10 रुपयाचे भजे का त्वरित भावनायुक्त 2 पिशव्या 2 हातात आला घेऊन. आल्यानंतर दारात उभा राहिला ना हाक मारली, पोरानो या. पोरानो या म्हटल्याबरोबर पोरं धावत आली, याची पण आणि भावाची पण. ते दोघं पळत 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 आले. 2 हातात 2 पिशव्या त्याने अशा धरल्या होत्या. झालं असं, बर्फीची पिशवी होती ना त्या बाजूने आली भावाची पोरं आणि भजे याची पोर. ती पोरं जवळ जवळ आली आणि याच्या लक्षात आलं काय आता गडबड होईल, आपली पोरं भजी खातील. भेद, ही आपली ही भावाची. त्यांनी जवळ जवळ येऊ दिले. या 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 घ्या. योग्य जोड्या जुळवा. बर्फी कुठे गेली? आपल्या पोरांना आणि भजी भावाच्या पोरांना. हा सोनेरी क्षण टिपला कोणी? भावाने. त्याने पाहून काहीच होत नसतं. विठाला तिने ते पाहिलं. बस बहुत दिस होती माझ आस, आजी घडले साया सिर. येऊ द्या आता त्यांना. तिचा नवरा आला अर्ध्या तासाने कामावरून, त्याला घातला खोलीत आणि सुरुवात. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युत्सवाः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. विठाला त्या गीतेचा डाउनलोडिंग स्पीड जबरदस्त असतो. अर्ध्या पाऊण तासात हा म्हणतो करिष्य वचनम तव. संध्याकाळी 2 कुकर शिट्या वाजवायला लागले. तो भाऊ म्हणतो अरे का रे असं झालं कसं काय? मोठा म्हणतो तुझ्या मनात तुझं हे बोलणं असं कसं काय झालं? तुझ्या मनात ही विकृती कशी काय घुसली? तू इतक्या तेडीनं का बोलतो? ते म्हणाले हे पा दादा, देताना खाऊची पुडी, पोरांनी मारली उडी, तुझ्या हाताला पडली आडी म्हणून माझ्या बोलण्यात तेडी आहे. विठाला तुझं तू पहा, माझं मी पाहतो. आज जमणार नाही. जर 2 कुकर वेगळ्या शिट्या वाजवत असतील, हा जर वाद असेल तर त्या वादाला जन्म दिला कुणी? पुड्या वाटताना जे हात असे तिरपे झाले ना, हा भेद आणि तो वाद. विठाला आणि तुकाराम महाराज समाजाला सांगतात की तुम्ही या दोघांच्या बाबतीत वाद करू नका. आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. करू आवडीने करू. महाराज म्हणतात की यात वाद होता कामा नये आणि वाद न करण्याचं कारण त्यांच्यात भेद नाही म्हणून. महाराजांना वाद नको
या कारणाने ते बोलत नाहीत. भेद नाहीये आणि भेद नसताना वाद निर्माण झाला ही गोष्ट चूक आहे. कारण हरिहरा भेद नाही हा अन्वय आहे. हरिहरा भेद नाही हे वास्तव आणि तुम्ही वाद करू नये हा उपदेश. विठ्ठला तुम्ही त्यांच्यात भेद नाही हे कसं काय तुम्ही मानता? त्यांच्यात भेद नाही. ते म्हणाले दोघे सारखेच आहेत. धरोनी दोन्ही रूपे पाळणे संहार. दोघं जगासाठी काम करतात का नाही करत? दोघे जगासाठी काम करतात. एक पालन करतो आणि दुसरा संहार करतो. आणि पालन आणि संहार दोन्ही बाबी उपयुक्त आहेत. तुम्ही वाद करण्याचं कारण काय? अरे एकाच्या जोडीला उमा आहे, एकाच्या जोडीला रमा आहे. विठ्ठला एकाचा प्रवास वृषभ म्हणजे नंदीकेश्वरावर आहे, दुसऱ्याचा एक नंदीवर प्रवास करतो, नंदीश्वरावर प्रवास करतो, दुसरा गरुड वाहन आहे. मग दोघांचा प्रवास दोघं वाहनयुक्त आहेत. हा तरी अभेदच आहे ना. तुम्ही त्यात भेद निर्माण करण्याचं काही कारण नाही. उपासनेच्या दृष्टीने तुम्ही आता दोघांकडे पहा. दोघांकडे पहा म्हणजे भगवान महादेवाला तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तो भजनच करताना दिसतो. तो भजन करताना दिसतो, पण भजन करताना रामाचं दिसतो. महादेवाला बघाल तेव्हा तो रामाचं भजन करतो आणि रामाला बघाल तेव्हा तो रामेश्वराचं म्हणजे महादेवाचं भजन करताना दिसतो. जेव्हा लंकेला जाण्याची पाळी आली तेव्हा आपल्या कार्यात यश मिळावं म्हणून भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी आपल्या आराध्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून वालुकेचं शिवलिंग तयार केलं. रामाचा ईश्वर म्हणून तो झाला रामेश्वर. रामेश्वर शब्दाचे दोन अर्थ होतात. रामाचा ईश्वर तो रामेश्वर आणि राम आहे ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. विठ्ठला म्हणजे ते व्यवस्थित आहेत, तुम्ही का भांडता एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यांचं एकमेकावर किती प्रेम आहे तुम्हाला सांगतो. पंढरपुरात जर तुम्ही गेलेत ना तर पंढरपुरात विष्णूने महादेव डोक्यावर घेतलाय, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि तुम्ही आळंदीत गेले तर महादेवाने विष्णू डोक्यावर घेतलाय. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे शिवपीठ जुनाट, शिवपीठ जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. मी जे विधान केलं की तुम्ही पंढरपूरला गेलात तर विष्णूने महादेवाला डोक्यावर घेतलंय आणि महादेवाच्या आळंदीत गेलात. आळंदी ही देवाची आहे म्हणजे सिद्धेश्वराची आहे. आळंदीचं दैवत सिद्धेश्वर आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. त्या सिद्धेश्वराने त्या सिद्धेश्वराचं वैभव काय, शब्द किती जपून वापरलेत. ज्ञानाबाई तेथे मुकुट आणि मुकुट आणि मी डोक्यावर घालायचा असतो. विठ्ठला जर ते एकमेकाला डोक्यावर घेत असतील तर आपण एकमेकाला पायदळी तुडवण्यात काय अर्थ आहे. पूर्वी आपल्या गावांमध्ये फार भांडणं व्हायची. यो या पार्टीचा तो त्या पार्टीचा. आता विठ्ठला कोण कुठं कधी केव्हा असेल काही भरोसा नाही. कोण दुपारी इकडं तर पहाटे तिकडं. विठ्ठला त्यांना तुम्ही किती सिरियसली घ्यायचं हाच मोठा प्रश्न आहे. हाच मोठा प्रश्न आहे. हाच मोठा प्रश्न आहे. त्याला काही दिसल्यावर ते फिरता. आता आपण वाद घालण्यात काय अर्थ आहे. पुतण्या काकाचाच होणार. विठ्ठला ते बेस कशी एकमेकाच्या लग्नाला जातात, पार्टीला जातात आणि हे इकडं मारक्या म्हशीसारखे एकमेकाकडे पाहतात. म्हणजे मला तेच म्हणायचंय ते बेस कशी आहे तुम्ही भानगडी करू नका. ते हरिहर एकमेकावर किती प्रेम करतात, किती प्रेम करतात तुम्हाला माहिती आहे.
राम प्रभू प्रणाम करायला रामेश्वराला जातो आणि महादेव पंढरपूरची वारी करतो. इतका अभेद आहे. एका कवीने त्या महादेवाच्या वारीचं वर्णन केलंय. ते म्हणाले भगवान महादेव यात्रा घेऊन निघाले. त्या यात्रेचं वर्णन केलं. दस चरण जयाला चौपदी चालता हे नयन हे अकराजा पंचमुखास पायी पुच्छे जरी दोतयाला पंढरीस जात आहे. काय गोड वर्णन आहे. तो म्हणतो असा एक प्राणी निघाला कुठं जायला? पंढरपूरला. पटकन नेतो, मलाही जायचं आहे. जायला निघाला म्हणे. प्राणी कसा होता माहितीये? दस चरण जयाला. त्याला 10 पाय होते पण चालायचा 4च पायानी. त्याला डोळे 11 होते पण तोंड मात्र 5 होती. शेपट 2 होती पण चालला होता पंढरपूरला. विठ्ठला तेव्हा हे नवीन काय आणलं आता ऐका. तो जो चालला होता ना समूह जथ्था पंढरपूरला, 10 चरण जयाला म्हणजे भगवान महादेव पंढरपूरला जायचे ना, पंढरपूरची वारी. ते जायला निघाले तर त्या वारीला त्या दिवशी पार्वती माता म्हणाले मी पण वारीला येणार. भगवान म्हणाले एकटा असल्यावर एसटीला जाता येतं पण पॅकेज टूर मग गाडी न्यावी लागते. नाही तर मग आहेच आपली उद्यान एक्सप्रेस. भगवान महादेव निघाले, पार्वती माता निघाली. मग आता गाडी काढायला पाहिजे. काय? नंदीला घेतलं. नंदी, भगवान महादेव, माता पार्वती, त्यांच्या सोबत भगवान गणराज. आता मम्मी पप्पा गेल्यावर पोरं थोडं राहतील आणि महादेव काय पोरांना टाकून जातील का? ते काय आपल्यासारखं आहे का पोरांशिवाय कीर्तनाला यायचं? विठ्ठल महादेवाला माहिती होतं आपण जर कीर्तनाला पोरांना नेलं नाही तर पुढं काही खरं नाही. आपण पोरांना कीर्तनाला नेलं पाहिजे. आता महादेवाचं आपण हे ध्यानात ठेवा. आणि पहिली विनंती आहे पोरांना माळा घाला. विठ्ठल मला काय विचारलं कशाला? म्हटलं जगावर उपकार नाही, नाही तर तुझी सोय व्हायची नाही. जर पोरांना माळा घातल्या नाही ना तर रविवारी संध्याकाळी पोरं सांगतील बाबा आज कुठं कीर्तन नाही का? विठ्ठला तुला 7 ते 9 एखाद्या सप्त्यावर डिपेंड राहायला नको. एवढ्यासाठी तर करा. पोरांना देताना सांगा आधी पहिले माळ मग माळ. तसा माळ नावावर करायचाच नाही. विठ्ठला अरे आमचा मुस्लिम बांधव नमाज अदा करायला जातो तर तो मुलाला हाताला धरूनच जातो ना. हे पुढे चालवायचं कुणी? या पुढे बाबी पोहोचवायच्या कुणी? जसं आपल्याला आपल्या परिवाराने हरिभजनाला आणलंच ना, संकीर्तनात आणलं, तसं आपण हे पुढे हँडओव्हर केलं पाहिजे. आपण वारकरी आहोत. आपला मुलगा जर वारकरी नसेल तर मला असं वाटतं आपण वारकरी आहोत याचा आपल्याला अभिमान नसावा. विठ्ठला काही ना याच्यावर फार सुंदर उत्तर देतात. त्यांना पट नाही. अरे त्यांना पट नाही म्हणजे इंजेक्शनची कोणाला हौस असते का? पण मग ताप घालवायला ते भले बांधायला 2-4 जण पण ते टोचायचंच त्याच्याशिवाय होणार नाही. मुस्लिम बांधव ख्रिश्चन प्रार्थनेला रविवारची प्रे ते सगळ्यांना घेऊनच जाणार. सगळ्यात महत्वाचं आपण जे साधन करतो त्याला आपण पहिली प्रतिष्ठा दिली पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आपलं आता असं झालं कोणी या टपली मारून जा. विठ्ठला जाऊ दे आपले महादेव घेऊन जायचे अजून. ते गणपती बाप्पाला घेऊन निघाले. निघाल्यानंतर आता वर्णन काय केलंय? 10 चरण जयाला. चाललेत कोण कोण? महादेव, नंदी, गणपती, पार्वती आणि महादेवाच्या गळ्यातला साप. पाय किती आहेत? 10. 10 चरण जयाला. मग 10 कोणाकोणाचे? नंदीचे,
4. गणपतीचे 2. किती झाले? 6. शंकराचे 2. किती झाले? 8. सापाचे नाही, बरं ठीक आहे. पार्वती माता 2. पाय किती झालेत? 10. त्याला पाय 10 आहेत, पण मग चालणं मात्र 4च पायाने चाललंय. म्हणजे सगळे नंदीच्या पाठीवर बसले होते, त्याच्यामुळे चालायची जबाबदारी फक्त नंदीलाच होती. बाकीच्यांचे पाय तर काही चालतच नसतात. आणि बऱ्याचदा असं, आता आपल्याकडे बरं आहे, नाही तर टाळ सगळे घेतात, फक्त बोलायला 2-3 जणांनाच लागतं. असं असतं. विठाला इथं तसं नाही असं मी म्हणालोय रमेश महाराज. दस चरण जयाला चौपदी चालत आहे. नयन हे 11. त्या प्राण्याला डोळे किती आहेत? म्हणे 11. सापाचे 2. गणपतीचे 2. नंदीचे 2. महादेवाचे बर. पार्वतीचे 2. 2 2 4 2 6 2 8 10 आणि एकूण बेरीज आहे आपली 11. नयन हे 11. महादेवाचे 3 झाले, 1 वाढली संख्या. बर. पंचमुखास पाहे. 11 डोळे आणि तोंड मात्र 5. 5 कोणाची? भगवान महादेव, पार्वती, गणपती, नंदी आणि सर्पराज. शेष 5 तोंड आहेत. पुच्छे जरी 2 तयाला. आता शेपूट एखादा प्राणी म्हटलं तर एखादंच शेपूट असतं की नाही? म्हणजे तोंडाच्या बाजूने तो चालेल, शेपटाच्या बाजू ही मागची राहते. दोन्ही बाजूने चालत असला तर लोक फार महाग आहे असं म्हणतात. विठाला त्या भानगडीत पडू नका. सलमान खानला जोड द्यायला जाल आतमध्ये. मला म्हणायचं काय, त्या प्राण्याला शेपट 2 आहेत. 2 शेपट कशी काय? एक नंदीचं होतच आणि दुसरं सापाचं. ही अशी दिंडी निघाली पंढरपूरला. पंढरपूरला भगवान महादेव निघाले, पण पंढरपुरात फार गर्दी ना. ती गर्दी पाहिल्यावर पार्वती माता पुढे, मला नाही पुढे यायचं. मग ती पार्वती माता पद्मतळ्याजवळ थांबली. पार्वतीचं स्थान तिथं आहे. तिथून पुढे निघाल्यानंतर आले 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 महाद्वाराजवळ आले आणि पोलिसांनी गाडी अडवली महाद्वार चौकात. ते म्हणाले गाडी आत नेता येणार नाही, नो एंट्री. महादेवानी VIP स्टिकर लावला होता, पण ती वारीत कुठं ऐकतात. याचं कार्ड त्याचं कार्ड दाखवतात, पण तो ऐकेच ना. त्याच्यातलं गाडी इथंच ठेवायला लागेल. आता यांची गाडी म्हणजे काय? नंदी. मग आता नंदी इथं कुठं उभा करायचा? काहीतरी म्हणजे आता आपण चाललोय शहरात, गाडी उभी करायची, निदान एखादा नो पार्किंगचा बोर्ड असला म्हणजे बरी वाटते ती जागा. उभी करणार कुठे? शेवटी भगवंतानेच विचार केला महादेवाने की आपली एक साईट इथंच आहे. कोण? भगवान हनुमानजी. महाद्वार चौकातून महाद्वाराकडे येताना उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरासमोर नंदी उभा केलेला आहे. नंदी उभा असतो कुठे? शंकराच्या मंदिराजवळ. उलट मी असं म्हणेन, जिथं नंदी उभा आहे ना 100% आतमध्ये महादेवच आहे. राहू दे आपला भंडारा घ्या तुम्ही. विठाला 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 विठाला. 2 जण फक्त खुश व्हायचे बाकी आहेत आता भारतात. एक नंद आणि दुसरी नंदी. नंद केव्हा खुश होईल? जेव्हा जिथं कृष्ण जन्म झाला तिथंच मंदिर उभं राहील तेव्हा नंद खुश होईल. आणि नंदी केव्हा खुश होईल? जेव्हा ज्ञान वापित शिवलिंग आहे हे मान्य करून स्थापना होईल. विठाला त्यांना म्हणा खोदून पा. अरे कुठेही खोदलं तरी मंदिरच निघतं, हीच तर विशेषता आहे ना. आप चाहे जा भी खुदाई करो. विठाला या खुदा वहा खुदा निकला मंदिर. विठाला विठाला
म्हणतात नंदी इथंच ठेवायला लागेल. नंदी केला पार्किंग कुठे? मारुतीच्या समोर. आता उरले कोण? पार्वती पद्मतळ्यावर, नंदी मारुतीच्या समोर. पुढं उरले भगवान शिवजी, गणेशजी आणि गळ्यातला साप. महाद्वारातून आत गेल्यावर गणपती बाप्पा म्हणतात एवढ्या गर्दीत मी नाही येणार, मग मला इथं राहण्याची व्यवस्था करा. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात आत जाताना नामदेव पायरी नंतर गणपती बाप्पाची व्यवस्था केली. आता उरले कोण? एकटे महादेव आणि गळ्यातला सर्पराज. आतमध्ये पोहोचल्यानंतर सगळे थांबले, तरी पांडुरंगाच्या भेटीला भगवान महादेव आले. विठोबाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या विठोबाने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर घेतलं. ही गोष्ट सतत बघता यावी म्हणून सर्प पांडुरंगाच्या डोक्याच्या मागे जाऊन थांबला. विठ्ठला हो, आता थांबायला हरकत नाही आम्हाला. हे जर असं आहे, प्रभू रामचंद्र अयोध्येहून पूजा करायला कुठं येतो? दक्षिणेतल्या रामेश्वराला. आणि दक्षिणेचा रामेश्वर वारी करायला पंढरपूरला येतो. मग तुम्ही भानगडी का करता? ते दोघे एकमेकासाठी कसे? एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय. हे गोडी साखर चाठाई, गोडी साखर रे चाठाई, एक एकाचे हृदयी, हो एक एकाचे हृदयी, हो गोडी साखर रे चाठाई, गोडी साखर रे चाठाई, एक एकाचे हृदय, एक एकाचे एक एकाचे हृदय, गोडी साखर चाठाई, गोडी साखर चाठाई, गोडी साखर चाठाई. एक एकाचे हृदय, गोडी साखर चाठाई, गोडी साखर चाठाई, गोडी साखर चाठाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चौथं चरण म्हणा. उजवे उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, हा उजवे वाम भाग, 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 उजवे वाम भाग. तुका म्हणे कची अंग, तुका म्हणे कची अंग, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. नाव ठेवणाराला म्हणे काय, भेद कासी नाड, एक वेलांटीच आड. आणि एकच जाता जाता सांगतो की आपण भेद आणि वाद करत राहिलो ना तर बाहेरची याचा फायदा घेतात. कसा सांगतो तुम्हाला. गंगा जिथून हळुवार वाहते असं उत्तर भारतातलं 4 धामचं प्रवेशद्वार कोणतं, हरिद्वार. ब्रिटिशांच्या काळात त्याच्याहून भानगड झाली होती. शैव म्हणायचे इथून केदारनाथला जाता येतं म्हणून याचं नाव हरद्वार, आणि वैष्णव म्हणायचे इथून बद्रीनाथला जाता येतं म्हणून याचं नाव हरिद्वार. तो खटला गेला त्या कर्नल लोकांकडे, ब्रिटिशांकडे, हरद्वार का हरिद्वार. ते म्हणाले प्रत्यक्ष जाऊन बघू. ते बघून आले आणि त्यांनी निकाल दिला, बोलतो ये हड्डीद्वार है. विठ्ठला हो हो का, ये हरिद्वार भी नहीं, ये हरिद्वार भी नहीं, या तो लोग अस्थि विसर्जन करते. मग हरिद्वार का हरिद्वार या भानगडी वाढवत राहिलो तर लोक त्याला हड्डीद्वार म्हणतील. मला असं वाटतं की निरनिराळ्या अभिनिवेशाने हे आमचे तो तुमचे या भानगडी करत राहिलो. संतांनी भानगडी मिटवल्यात. माऊलींनी आवाज दिल्यावर नामदेवराय केशीराजाचे उपासक होते, नाथ महाराज दत्त संप्रदायाचे होते, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे होते. त्यांनी तो अभिनिवेश बाजूला ठेवला आणि रामकृष्णारी मंत्राचा स्वीकार करून सगळे भेद संपून ते एकत्र आले. आता आपण सवते सुभे का उभे करतो हा मोठा प्रश्न आहे. यातून होणारी हानी अफाट आणि जबरदस्त आहे. अध्यात्म तत्व न कळल्याच्या आणि आपल्या अज्ञानपणाच्या ह्या खुणा आहेत. म्हणून आम्ही संतांचे शब्द मानावेत. जर सगळंच तो आहे तर त्याच्या वेगळा उरला तो कोण. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तो दुर्गम न घाली मन. ते मन दुर्गमात घालू नको हे सांगण्यासाठी आणि उपासना पद्धती निकोप आणि निर्विकारपणे व्हावी, आपल्या उन्नतीचा विचार व्हावा याकरता महादेवाच्या या उपासनेबद्दल तुकाराम महाराजांनी केलेल्या सूचनेला मी आपल्या पुढ्यात मांडलंय. भगवान महादेव म्हणजे ऐश्वर्य वैभव या सगळ्याची देवता आहे हो. महादेवाचा एकही भक्त गरीब नाही आहे, सगळे श्रीमंत आहेत. आणि महादेव तुम्हाला इतका पैसा देतो, इतका श्रीमंत करतो की तुम्हाला प्रश्न पडेल उठावा का पलावा का बसावा, इतकी त्याची कृपा आहे. आणि हा धर्माळेश्वर आपल्याला भरभरून भरभरून सर्वांना देतो आहे. मी म्हणेन त्याने नुसतं ते दिलंय असं नाही, एवढं दिल्यावर आपण उत्सव करतो, कीर्तन ऐकतो आहोत म्हणजे खरं त्यांनी सगळं दिलंय. तेव्हा महादेवाला एवढंच मागूया की तुम्ही ज्या रामनामाचा अखंड जप करता तेच राम नाम आमच्या मुखात सतत आलं पाहिजे, आपणच घेतलं पाहिजे. आपण मेल्यावर लोकांनी नाही म्हटलं पाहिजे रामनाम सत्य आहे. आयुष्यभर खोटे धंदे करायचे मग रामनाम सत्य चालणार नाही. ते सत्य आहे म्हणून आरंभाने जपावं ही मागणी सत्यनारायणाकडे. आणि भगवान खरं तर हे छानच आहे ना, भगवान महादेव रामनाम जपतात आणि आम्ही जपलेला पूजलेला नारायण सत्य आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा अर्थ एवढाच आहे, राम नाम सत्य आहे. त्या रामनामाचा आम्ही जीवनामध्ये आविष्कार करावा ही अपेक्षा. खरं तर इतकी गोड गंधर्व सभा, गोड मृदंग तबला हार्मोनियम साथ आणि आपण सर्वजण अत्यंत अनुसंधानपूर्वक, नाही तर भंडारा चालू झाल्यानंतर कीर्तनाला कोणी थांबणं म्हणजे फार मुश्किल गोष्ट आहे. तुमच्या असं आहे असू द्या. मी जे बोलत होतो त्यानेच शोभा वाढणार आहे म्हणून तेच आपण गृहीत धरूया, जाऊ द्या. आपण श्रवणाचा आनंद घेतलात आणि भोजनाचा आनंद भजनानंदानेच शोभत असतो. कारण कीर्तन न ऐकता जर प्रसाद खाल्ला तर ते जेवण आहे आणि कीर्तन ऐकून जेवण खाल्लं तरच तो प्रसाद आहे. आपण त्याचा अंगीकार कराल तेव्हा रामनामाचं हे वैभव, हे सोनं आपल्याला लुटायचं आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आपण त्या रामनामाची आस धरूया. आपल्या सर्वांच्या भेटीनं झालेला आनंद आणि सुरेश बुवा आणि त्यांचा समग्र परिवार यांनी जे सगळं संयोजन केलंय, खरं तर अत्यंत व्यस्तता आहे. म्हणजे घरातून निघाल्यापासून आजचं हे 4थं चालू आहे आणि अजून 5वं बाकी आहे. आता 5वीलाच पुजलंय, त्याला इलाज नाही. मला 9:30 ते 11:30 शेलारला पोहोचायचं आहे आणि मधलं जे अपार आहे ते पार करायचं आहे ट्रॅफिक. तेव्हा तुमच्या सर्वांच्या भेटीचा आनंद हृदयस्थ करतो आणि थांबतो. विठ्ठल जय.
जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हो, हो. जय जय. एक सूचना देऊ द्यात आपल्या या परिघामध्ये जानेवारीतल्या 2 जानेवारी ते 9 जानेवारी आपल्या मलंगडाच्या कुशीत उसाटण्याच्या त्या मैदानावर ना भव्य दिव्य असा राज्यस्तरीय कीर्तनोत्सव संपन्न होणार आहे. त्या उत्सवाचं अफाट असं स्वरूप असेल. आपण सर्वजण वैष्णवांचा तो कुंभमेळाचा आहे. आपण सर्वांनी 2 जानेवारी ते 9 जानेवारी तारखा नोंद करून घ्या. त्यानंतर तिथून पुढं 2 किलोमीटरवर 16 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात आपली श्रीकृष्ण कथा चिंधरण या गावी संपन्न होणार आहे. त्या आटोपल्यावर पुन्हा फेब्रुवारीमध्ये खारघरला आणखीन एक राज्यस्तरीय उत्सव होत आहे. दिवाळी आपल्याला जाऊ द्या ना, तेव्हा आपण सगळ्यांनी त्या उपक्रमांचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे. हे सर्वांना सर्व निमंत्रण देतो आणि थांबतो. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार रे आपुला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम